नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आज एक नवीन व्हिडिओ शेअर करते. यातल्या रांगोळीसुद्धा खूप सुंदर आहेत आणि आजच्या भागामध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. तेही अगदी युनिक आणि एकदम नवीन अशा रांगोळी आहेत. नक्कीच तुम्हाला पाहिल्यावर आवडतील अशा या रांगोळी आहेत. चला तर मग काढूयात. तर आज आहे चतुर्थी, तर त्यानिमित्ताने मी पहिली रांगोळी ही गणपतीची काढलेली आहे. अगदी सोपी, साधी आणि कुणालाही काढता येईल अशी एकदम सोपी रांगोळी आहे. नक्कीच तुम्ही रात्रीच्या पूजेच्या वेळी ही रांगोळी देवघरासमोर तुम्ही नक्कीच काढा. खूप सोपी आहे. तर इथे बघा मी काढलेली आहे ही रांगोळी. अगदी एक लाईन आपल्याला ओढून घेऊनच ती रांगोळी काढायची आहे. अगदी गणपतीचा चेहरा काढल्यासारखं आपल्याला इथे रांगोळी काढलेली आहे मी. खूप सोपी आहे. नक्कीच तुम्हाला जमेल. तुम्ही ही रांगोळी पाहून तुमच्या देवघरामध्ये काढा. तर सुंदरसा मी लाल रंगाचा मोठा डॉट दिलेला आहे वरती आणि आपल्याला असा एक छान सुंदरसा कान काढून घ्यायचा आहे. तर ही रांगोळी नक्कीच तुम्ही आज देवघरामध्ये काढा चतुर्थीनिमित्त. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा मी एकाखाली एक अशा 2 लाईन देऊन घेते. तर इथे बघा आपल्याला असं एक गोल राऊंड काढायचा आहे आणि आपल्याला एक साथ आपल्याला 3 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. एक साईडला, एक खाली आणि एक दुसऱ्या साईडला. तर मी व्हिडिओत काढल्याप्रमाणे तुम्हाला समजलं असेल मी कसं काढले. तर वरती आपल्याला अशी एक पाकळी काढून घ्यायची आहे आणि अशा गोल पाकळ्या 3-3 काढून घ्यायच्या आहेत. सुंदरशी अशी ही डिझाईन तयार होते इथे. हे बघा फुलाप्रमाणे अगदी छान उमललेलं फुल असतं त्याप्रमाणे. आणि मी तिथे एक डॉट देऊन त्याला प्रेस केलं आणि खालच्या लाईनवरती मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक डॉट्स देऊन घेते. त्याला प्रेससुद्धा करून घेतले आणि खाली 2 लाईन देऊन आपल्याला एक डॉट द्यायचा आहे. वरतीसुद्धा एक डॉट देऊयात आणि आपण ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा आपण एक लाईन देऊन घेऊयात. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्ही ही सुद्धा रांगोळी काढून पहा. खूप छान आहे आणि एकदम नवीन आणि काढायलासुद्धा सोपी आणि दिसायला एकदम छान दिसेल. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून झालेली आहे दुसरी. पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला अशा छोट्या छोट्या आणि अगदी युनिक रांगोळी पाहायला मिळतील. आणि कोणती रांगोळी आजची आवडली हे सुद्धा सांगायला विसरू नका. आणि जी रांगोळी आवडली ती तुम्ही सुद्धा दारामध्ये काढा. आणि हो, पहिली रांगोळी मी गणपतीची काढलेली खूप सोपी आहे. आज चतुर्थीनिमित्त तुम्ही ती सुद्धा रांगोळी काढा देवघरात. तर इथे बघा मी 2 सेम लाईन काढून घेतल्यात आणि वरतीसुद्धा असे 2 चक्र काढायचे आहेत आणि खालच्या लाईनच्या खालीसुद्धा आपल्याला असे 2 चक्र काढायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला अशा 3-3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने. हे बघा या पद्धतीने आणि तिथे डॉट देऊन प्रेस करून घेऊयात आपण. मध्ये जी लाईन आहे दोन्ही लाईनच्या मध्ये जी जागा आहे तिथे आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने डॉट्स देऊन घेऊयात. मी पिवळा 1 आणि लाल 2 असे डॉट्स देऊन घेते आणि जे आपण चक्र काढलेले आहेत त्यावरती आपल्याला असे लांब डॉट्स काढून घ्यायचे आहेत आणि इथे 2-3 लाईन देऊयात आणि त्यावरती एक डॉट देऊयात. ही सुद्धा खूप सोपी रांगोळी आहे आणि दिसायला सुद्धा एकदम छान आणि नवीन रांगोळी दिसते. तर बघा आम्ही लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे मोठे मोठे डॉट्स देऊन घेतलेत आणि इथे आपल्याला असे डॉट मारून घ्यायचे आहेत थोडे लांब आकाराचे. तर ही सुद्धा रांगोळी आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल. आवडली तर ही नक्की तुम्ही दारामध्ये काढू शकता. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. मी इथे 3 ते 2 असे डॉट मारून घेतलेत आणि आपल्याला सेम अशा लाईन ओढून घ्यायच्या आहेत आणि 2 लाईन जॉईंट करून घ्यायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने आणि यावरती आपल्याला 4-4 लाईन देऊन घ्यायच्या आहेत तिन्ही साईडने. तर आपल्याला आता इथे लाईन ओढून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे मी कशी लाईन ओढून घेते. ती आपल्याला इथे लाईन डॉट्सच्या वरती नेऊन लाईन ही आपल्याला गोल करायचं आहे. सेम आपल्याला तिन्ही साईडने असे तुरी काढून घ्यायचे आहेत आणि त्यावरती लाल आणि पिवळ्या रांगोळीने आपल्याला डॉट्स द्यायचे आहेत. ही सुद्धा रांगोळी आपली काढून तयार आहे. अगदी युनिक आणि झटपट काढून होणारी ही रांगोळी आहे मैत्रिणींनो. खूप साधी, सोपी आणि सिंपल अशी रांगोळी आहे आणि दिसायलासुद्धा एकदम नवीन रांगोळी आहे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूया. तर इथे बघा मी गोल राऊंड काढून घेतले आणि दोन्ही साईडने आपल्याला अशा
डिझाईन काढून घ्यायची आहे आणि खालती एक पाकळी आणि वरी एक पाकळी काढून घ्यायची इथे. आणि या पाकळ्या आपल्याला हलक्या अशा पांढऱ्या रांगोळीने भरून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने इथे सुद्धा भरून घेऊयात आणि जी खालची पाकळी आहे त्यामध्ये आपण डॉट्स काढून घेऊयात. इथे आपण चेक्स काढूयात लाईन देऊन. मैत्रिणींनो, तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तर इथे बघा, मी दोन्ही साईडने असे 2 तुरे काढून घेतलेत आणि त्याला व्यवस्थित आकारसुद्धा देऊन घेते. तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असतील तर तुम्हाला पाहता येतील अशा रांगोळी रोज रोज मी अपलोड केलेल्या, आणि इंस्टावरती सुद्धा आपली आयडी आहे, तिथे सुद्धा फॉलो करू शकता. जी खालची पाकळी आहे तिथे आपण असे 2 लाईन काढून घेऊया साईडनी आणि तिथे एक डॉट देऊया आणि असे मध्ये त्या पाकळीच्या डॉट्स देऊन घेऊया. तर ही सुद्धा एक रांगोळी आपली सोपी, साधी आणि सिंपल रांगोळी तयार झालेली आहे. तर इथे बघा, आपण 3 ते 3 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि आपल्याला सेम पाकळ्या चारही साईडनी अशा लांब पाकळ्या काढायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये जे 4 डॉट्स उरलेले आहेत तिथे आपल्याला गोल पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आणि पुन्हा आपल्याला ह्या पाकळ्या पांढऱ्या रांगोळीने भरून घ्यायच्या आहेत. आपल्याला जे लांब पाकळ्या काढल्या होत्या त्याच्या साईडने आपल्याला असे 2-2 तुरे काढायचे आहेत चारही साईडने. आणि ज्या गोल पाकळ्या काढल्या होत्या त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने 2-2 डॉट्स देऊन घेऊयात. अशा पद्धतीने. आणि ज्या तुऱ्यामध्ये आपण हिरव्या रांगोळीने एक डॉट देऊयात. हे बघा, आपण इथे फिलसुद्धा करून घेऊयात पांढऱ्या रांगोळीने. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या आपल्या आजच्या 6 रांगोळी, अगदी युनिक आणि झटपट काढता येणाऱ्या आणि अगदी पाहता क्षणी कुणालाही आवडतील अशा एकदम छोट्या छोट्या रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट करून सांगा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत धन्यवाद.